सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी श्री आनंद आखाड्याची जोरदार तयारी। भगवान नृसिंह सेवा संस्था ट्रस्ट संचलित गुरुमाऊली आश्रम वाडोली फाटा अंजनेरी नाशिक त्र्यंबकेश्वर रोड येथे गेल्या 15 वर्षापासून आयुर्वेदिक उपचारांद्वारे समाजसेवेचे कार्य अविरत सुरू असून निरोगी जीवनासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ध्यान यांना दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन तपोनिधी श्री आनंद आखाड्याचे उत्तराधिकारी श्री महंत राहुल नंदजी सरस्वती महाराज यांनी केले। महंत राहुल नंदजी सरस्वती महाराज म्हणाले की गुरुमाऊली आश्रमातील आयुर्वेदिक सेवेचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडून लाभला असून ब्रह्मलीन स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज यांनी सुरू केलेली ही सेवा आजही त्याच समर्पणाने पुढे नेली जात आहे। आश्रमात अनेक वर्षापासून विविध आयुर्वेदिक उपचारांद्वारे रुग्णांची सेवा केली जात असून समाजहित हेच या कार्यामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी नागरिकांना पौष्टिक व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत आधुनिक धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केलं। नियमित व्यायाम, योग आणि मेडिटेशन यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहते। निरोगी शरीर हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती असून त्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात श्री आनंद आखाडा महत्त्वपूर्ण आणि सक्रिय भूमिका बजावणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। तसेच भगवान नृसिंह सेवा संस्था ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणाचे अनेक उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे त्यांनी सांगितले। कोरोना महामारीच्या कठीण काळातही आश्रमाने गरजू नागरिकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे त्यांनी नमूद केलं। आयुर्वेद, अध्यात्म आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम असलेल्या गुरुमाऊली आश्रमाच्या माध्यमातून भविष्यातही आरोग्य, जनजागृती, सेवा आणि लोककल्याणाचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचे महंत राहुल नंदजी सरस्वती महाराज यांनी यावेळी सांगितले। चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।